नमस्कार, मी स्नेहल्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत। जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। तर आज आपण बघणार आहोत स्पाइसी बटर गार्लिक चिकन। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। स्पाइसी बटर गार्लिक चिकन बनवण्यासाठी साहित्य बघूयात। ते चिकन घेतलेलं आहे, बोनलेस चिकन घेतलं आहे, स्वच्छ धुवून त्याचे पीसेस कट केलेले आहेत मीडियम साइजचे। इथे लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत, सोया सॉस घेतला आहे, तेल, गरम पाणी घेतलेलं आहे, एक अंड घेतलेला आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर, मीठ, कॉर्नफ्लॉवर आहे, तुम्ही कॉर्नफ्लॉवरच्या ऐवजी मैद्याचाही वापर करू शकता, बटर घेतलेला आहे आणि काळी मिरीची पूड घेतलेली आहे। चिकन मॅरिनेट करून घेऊयात। काळी मिरी पूड टाकूयात। तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्तही करू शकता। चवीनुसार मीठ, अंड फोडून घेतलेलं आहे ते घालूयात जेणेकरून चिकनला ज्युसीपणा येईल। आणि यातच कॉर्नफ्लॉवर घालूयात। हातानेच मिक्स करून घ्यायचंय। मिक्स करून झालेलं आहे, तर 20 मिनिटं रेस्ट करण्यासाठी ठेवूयात। इथे पॅन घेतलेला आहे, त्यात तेल घालूयात। 2 मोठे चमचे एवढं तेल घातलेलं आहे। 20 मिनिटं झालेली आहे, चिकन फ्राय करून घेऊयात। तेल तापलेलं आहे पॅन मध्ये, एक एक पीस फ्राय करून घ्यायचं आहे। मीडियम फ्लेमवर 7 ते 8 मिनिटं चिकन शिजवून घ्यायचं आहे। मीडियम फ्लेमवर 7 ते 8 मिनिटं चिकन फ्राय करून घ्यायचं आहे। एका साइडने गोल्डन झालेलं आहे, ते दुसऱ्या साइडने आपण गोल्डन ब्राउन करून घेऊयात। दोन्ही साइडने चिकन गोल्डन ब्राउन झालेलं आहे, एका प्लेट मध्ये काढूयात। याच पॅन मध्ये बटर घालूयात। बटर पूर्णपणे वितळलं आहे। यातच लसणाच्या पाकळ्या घालूयात, जे बारीक कट केल्या होत्या। यातच काळी मिरी पूड घालूयात। चवीनुसार थोडं मीठ, कॉर्नफ्लॉवर, सोया सॉस घालूयात। मिक्स करून घ्यायचंय सगळं। यात थोडं गरम पाणी घालूयात। जर तुम्ही स्नेहल्स किचनला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका, अशा छान छान रेसिपीज बघण्यासाठी। तुम्ही बघू शकता कॉर्नफ्लॉवरमुळे घट्टपणा येत आहे थोडं। फ्राय केलेले चिकनचे पीसेस टाकूयात यात। यावर एक 5 मिनिटं मीडियम फ्लेमवर झाकण ठेवूयात, जेणेकरून कुठे चिकनचा कच्चापणा राहिला असेल तो यात शिजून जाईल। स्पाइसी बटर गार्लिक चिकन तयार आहे।
यावर गार्निशिंगसाठी कोथिंबीर घालूयात. ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या छानशाच रेसिपीजमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.